In this lecture, we are going to study which electrolytes are known as strong electrolytes and also which electrolytes are known as weak electrolytes. So next point is strong and weak electrolytes. So this point we are going to explain with the help of experimental value of equivalence conductance of the electrolytes at 25 degrees Celsius or 298 Kelvin. म्हणजे काही इलेक्ट्रोलाइट्स हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत, काही इलेक्ट्रोलाइट्स हे वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत. हे आपल्याला अभ्यासायचं आहे. मग हे अभ्यासणार तुम्ही कशा पद्धतीनं, तर इलेक्ट्रोलाइटची इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी 25 डिग्री सेल्सिअसला फाइंड आउट केलेली आहे एक्सपेरिमेंटली. ते आपल्याला फाइंड आउट करता येतं. कोणती व्हॅल्यू? इलेक्ट्रोलाइटची इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स. व्हॉट डू मीन बाय इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स? Equivalence conductance is defined as the conductance of all the ions produced when 1 gram equivalent of an electrolyte is dissolved in VCC. म्हणजे VCC मध्ये किती सबस्टन्स डिझॉल्व केलेला आहे? 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट. म्हणजे आयन्स तयार होतात आणि त्या आयनची जी इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू जी असते ती इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी जी कंडक्टन्स व्हॅल्यू असते त्या कंडक्टन्स व्हॅल्यूला काय म्हटलं जातं? इक्विव्हॅलन्स. मग आता या ठिकाणी आपण पहा 4 इलेक्ट्रोलाइट्स घेतले. काय घेतलेले आहेत? 4 इलेक्ट्रोलाइट. हा KCl, सेकंड HCl. ओके. नेक्स्ट CH3COOH म्हणजे ऍसिटिक ऍसिड. लास्ट NH4OH अमोनियम हायड्रॉक्साइड. पोटॅशियम क्लोराइड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड आणि अमोनियम हायड्रॉक्साइड असे एकूण 4 इलेक्ट्रोलाइट्स घेतले. आता ह्या टेबलला पहा, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स. काय आहे? इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे हे 4 इलेक्ट्रोलाइट्स आहेत. हे 4 इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे आणि कोणत्या टेम्परेचरला? 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन इन ओम इनवर्स सेंटीमीटर ग्रॅम इक्विव्हॅलंट. मग आता पहा, व्हॉल्यूम हे व्हॉल्यूम आहे आणि त्या प्रत्येक व्हॉल्यूम मध्ये किती सबस्टन्स असेल? 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट. येते एक लक्षात? 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट. आणि 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट त्या व्हॉल्यूम मध्ये डिझॉल्व केल्यानंतर ज्या आयन्स तयार होतात त्या आयनची कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? इक्विव्हॅलंट. म्हणजे ह्या इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू. मग आता आपण पाहूयात. पहा, कॉन्सन्ट्रेशन इक्विव्हॅलंट पर लिटर म्हणजे पहा 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट इफ यू डिझॉल्व 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट इलेक्ट्रोलाइट इन 1000 cc in 1000 cc means 1 लिटर मध्ये डिझॉल्व केलं. कॉन्सन्ट्रेशन किती असेल? 1 नॉर्मल. म्हणजे 1000 लिटर मध्ये डिझॉल्व केल्यानंतर 1 नॉर्मल. आता पहा 10 लिटर 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट सबस्टन्स आहे. 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट सबस्टन्स आहे. मग तुम्ही व्हॉल्यूम इन्क्रीज केलं 10,000 cc म्हणजे 10 लिटर व्हॉल्यूम इन्क्रीज केलं. व्हॉल्यूम इन्क्रीज केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होते. किती आहे? 0.1. पुन्हा इथे 1,00,000 cc 1,00,000 cc म्हणजे पुन्हा व्हॉल्यूम इन्क्रीज केलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं 0.0110. पुन्हा 10,00,000 व्हॉल्यूम पुन्हा कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं. मग 10 लाख नंतर जे कॉन्सन्ट्रेशन असेल तरी इन्फायनाइट डायल्युशन. कोणतं? इन्फायनाइट डायल्युशन. आणि इन्फायनाइट डायल्युशनला कॉन्सन्ट्रेशन पुन्हा कमी होतं म्हणजे ते 0 होतं. इन्फायनाइट डायल्युशनला कॉन्सन्ट्रेशन 0 होतं. म्हणजे थोडक्यात काय की 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट सबस्टन्स डिझॉल्व केलेला आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज करत गेला. इथं 10 लाख झालं. पुन्हा त्याच्यानंतरचं जे व्हॉल्यूम आहे ते इन्फायनाइट. मग जसं व्हॉल्यूम तुम्ही इन्क्रीज करत जाता कॉन्सन्ट्रेशन मात्र काय होतं? डिक्रीज होतं. येतं लक्षात? सो इफ यू इन्क्रीज the volume of the solution, the concentration of the solution goes on decreasing. And at infinite dilution, what is the concentration of the solution? That is 0 concentration. Okay? So this is about these two columns. Now we see here the first electrolyte potassium chloride, next is hydrogen hydrochloric acid, third one acetic acid, and last ammonium hydroxide. So we see here if the concentration is 1 liter, concentration
concentration 1 normal, volume 1000 cc, equivalence conductance 112 of KCl. 112 म्हणजे ज्यावेळेला 1 नॉर्मल असेल 1 लिटर, त्याच वेळी HCl चं इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी किती आहे? 332.8. ऍसिटिक ऍसिडचं इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स किती आहे? 1.35. अमोनियम हायड्रॉक्साईड 0.92. येते लक्षात? आता पुन्हा पहा की तुम्ही व्हॉल्यूम इन्क्रीज केलं 10 लिटर. सो अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला लॅम्बडा V is equal to K multiplied by V. व्हॉल्यूम इन्क्रीजेस, K डिक्रीजेस. पण व्हॉल्यूम इन्क्रीज केल्यामुळे प्रॉडक्ट केव्ही इन्क्रीज होतो आणि इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स काय होतो? इन्क्रीज होतो. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं, व्हॉल्यूम इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स इन्क्रीज झाला. पहा 112 वरून 129, HCl 332 वरून 391.3, ऍसिटिक ऍसिड व्हॉल्यूम इन्क्रीज केलं 0.20, नेक्स्ट 0.92 वरून 3.60. पुन्हा पहा 1,00,000 व्हॉल्यूम आहे, पुन्हा कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज केल्यामुळे पुन्हा इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी काय होते? इन्क्रीज होते. 129 वरून 141, 391, 412, 16, 11. मग अशाच पद्धतीनं व्हॉल्यूम इन्क्रीज केला असता, पुन्हा व्हॉल्यूम इन्क्रीज केला असता, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं, इन्फानाइट डायल्युशनला कॉन्सन्ट्रेशन 0 होतं, प्रत्येक इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. So this here, as volume increases, concentration decreases, and here the equivalence conductivity of each electrolyte goes on increasing. All of you? Okay? So this is the experimental value of equivalence conductance of these 4 electrolytes with change in dilution or with decrease in concentration at temperature 25 degrees Celsius. म्हणजे या 4 इलेक्ट्रोलाइटची इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज केल्यानंतर म्हणजे सोल्युशन डायल्युशन झाल्यानंतर, सोल्युशन डायल्यूट होतं याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन काय होतं? डिक्रीज होतं. हे फायनली इन्फायनाइट डायल्युशन आहे, त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन किती असते? 0 कॉन्सन्ट्रेशन. नाउ वी कॅन कंपेअर these experimental results. We can compare the experimental value of these electrolytes with these 2 electrolytes. म्हणजे हे जे KCl आणि HCl आहे यांच्या ज्या इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू आहे त्या इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू या 2 इलेक्ट्रोलाइटच्या बरोबर कंपेअर करायच्या. सो फॉर द कंपॅरिझन ऑफ द इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी ऑफ these 2 electrolytes with the equivalence conductivity of these 2 electrolytes, then we can, from this comparison we come to know which electrolytes are strong electrolytes and which electrolytes are weak electrolytes. म्हणजे हे जे 2 इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्यांच्या इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू आणि हे जे 2 इलेक्ट्रोलाइट त्यांचे इक्विव्हॅलंट व्हॅल्यू हे कंपेअर करायचे आणि त्या कंपॅरिझन वरून तुम्हाला माहित होतं की कोणते इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत आणि कोणते इलेक्ट्रोलाइट्स हे वीक इलेक्ट्रोलाइट्स. So for this we can compare. So the electrolytes KCl and HCl, we see what is the 112 and 332. So what about the value of acetic acid? 1.35 means, and what is the concentration? 1 normal. So we can say that at ordinary concentration or at ordinary dilution, at ordinary concentration, the electrolytes like KCl and HCl should have high value of equivalence conductance. म्हणजे ह्या 2 इलेक्ट्रोलाइटची इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू काय असते? जास्त असते. And what about these 2 electrolytes at ordinary concentration? The electrolytes like acetic acid and NH4OH should have very low value of equivalence conductance. हे 1.35 आहे आणि 0.92 आहे. हे दोन्ही व्हॅल्यू या 2 व्हॅल्यूच्या तुलनेत खूपच कमी आहे. At ordinary dilution, the electrolytes like acetic acid and NH4OH should have very low value of equivalence conductance. Okay? Now we see it. If we increase the dilution, आता इथे पहा हे डायल्युशन तुम्ही इन्क्रीज करत गेला. आता इथे 147 पॉइंट आहे, पुन्हा 421 आहे, HCl ची 421 आहे आणि पुन्हा इन्फायनाइट डायल्युशन जर तुम्ही कन्सिडर केलं 147 वरून 149.8 आहे, 421 वरून 426 आहे. म्हणजे सोल्युशन डायल्यूट केल्यानंतर इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी
जास्त प्रमाणात इन्क्रीज होत नाही. की जेव्हा इथे 49.10 आहे, किती आहे 49.10, आणि इन्फानाइट डायल्युशनला किती आहे 390, म्हणजे इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स रॅपिडली इन्क्रीज होतो. येते का लक्षात? इथं 34.10 आहे NH4OH आणि 271, म्हणजे रॅपिडली इन्क्रीज होत आहे. येते लक्षात? म्हणजे या दोन इलेक्ट्रोडच्या बाबतीत तुम्हाला असं म्हणता येईल, ऍट ऑर्डिनरी डायल्युशन the electrolyte like KCl and HCl should have very high value of equivalence conductance, but on dilution the equivalence conductance should not be increased very large. So such type of electrolytes are known as strong electrolytes. म्हणजे काय की ऑर्डिनरी डायल्युशनला इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी जास्त आहे, परंतु डायल्युशन केलं असता इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होण्याचं प्रमाण जास्त नाहीये. हे ज्या इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं अशा इलेक्ट्रोलाइट्सला आपण काय म्हणणार, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. आता लक्षात? आता वीक इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत काय, इलेक्ट्रोलाइट्स लाईक ऍसिटिक ऍसिड अँड NH4OH should have very low value of conductivity, equivalence conductivity, and the equivalence conductance increases rapidly on dilution. Such type of electrolytes, acetic acid and NH4OH, known as weak electrolytes. म्हणजे काय, ऑर्डिनरी डायल्युशनला इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी कमी आहे, खूपच कमी आहे, पण डायल्युशन इन्क्रीज. पहा ना, इथे 49 आहे, एकदम 390 झालं, 49 आणि 390, इथं 34 आणि एकदम 271, म्हणजे इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी रॅपिडली इन्क्रीज होतो. अशा वीक इलेक्ट्रोलाइटला म्हणजे ऍसिटिक ऍसिड आणि NH4OH ला काय म्हटलं तर वीक इलेक्ट्रोलाइट. येते लक्षात? So we see that electrolytes like KCl and HCl should have very high value of equivalence conductance at ordinary dilution. But if you increase the dilution, there is no large change in the equivalence conductivity. So such type of electrolytes like KCl and HCl are known as strong electrolytes. Electrolytes like acetic acid and NH4OH should have low value of equivalence conductance. But if we increase the dilution, the equivalence conductance increases rapidly. Hence, such type of electrolytes like acetic acid and NH4OH are known to be as weak electrolytes. म्हणजे ऑर्डिनरी डायल्युशनला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हाय व्हॅल्यू असते आणि डायल्युशन इन्क्रीज केलं असता इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स इन्क्रीज होण्याचं प्रमाण जास्त नाहीये, म्हणून यांना स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हटलं. यांची मुळातच ऑर्डिनरी डायल्युशनला इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी खूप कमी असते, परंतु सोल्युशन डायल्यूट केलं असता इक्विव्हॅलन्स कंडक्टिव्हिटी काय होते, रॅपिडली इन्क्रीज होते, म्हणून अशा इलेक्ट्रोलाइट्सना काय म्हटलं तर वीक इलेक्ट्रोलाइट. ओके, सो दिस इज अबाउट द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स. Strong electrolytes means the electrolytes which have very high value of equivalence conductance, and if you increase the dilution, there is no large increase in equivalence conductance. So such type of the electrolytes are known as strong electrolytes. What about the weak? Which electrolytes are said to be weak electrolytes? The electrolytes which have low value of equivalence conductance, and on dilution the equivalence conductance increases rapidly. So these electrolytes are known as weak electrolytes. Okay. And next point is equivalence conductance at infinite dilution. This point I will explain in next lecture. Okay.